नमस्कार. छोटीसी बातमध्ये मी सौ अनघा देव आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मला एक छोटासा विषय मांडायचा आहे. थोडासा तो म्हणजे आपण म्हणतो सेन्सिटिव्ह आहे, पण ॲक्सेप्ट करायला पाहिजे. आजकाल आपण ऐकतो की घटस्फोट होतात. अगदी लव्ह मॅरेज 8-8 वर्ष प्रेम करून लग्न केलेल्या लोकं विभक्त होत आहेत. आणि मग काय होतं, ज्या वेळेला आपण बट ऑब्वियस आहे की सून घरात येणार म्हटल्यावर तिला लोकलच असतं, 4 दागिने हातात, गळ्यात, कानात, नाकात आपण घालतो आणि ते तिचं स्त्रीधन होतं. आणि घटस्फोट ज्यावेळेला होतो तेव्हा कायद्यानुसार ते स्त्रीधन मुलीला द्यावं लागतं. आणि खरंच इतकं सोपं राहिलं नाही आहे आता दागिने देणं, किंवा उद्या त्या मुलाचं दुसरं लग्न करायचं म्हटलं तर कुठून आणायचं इतकं सोनं. तर आपण एक ॲग्रीमेंट केलं पाहिजे माझ्या मते, की समजा लग्नाचा खर्च कंपल्सरी दोघांनी करायचा, जो येईल तो अर्धा अर्धा. ठराविक माणसं नवऱ्याकडच्यांनी आणि नवरीकडच्यांनी बोलवावीत, लग्नाचा अर्धा अर्धा खर्च करावा. जेव्हा सुनेला दागिने घातले जातात त्यावेळेला ते दागिने कसे आपण घालणार आहोत, किंवा त्यावेळेला घालूच नका मी म्हणते. रीतीचं काय मणिमंगळसूत्र आहे ते घालावं. मग ते स्त्रीधन म्हणून तिच्याकडे गेलं तर फक्त तेवढंच आपला तोटा होतो. किंवा आईवडिलांनी सोन्याचे दागिने लग्नामध्ये घालताना पण विचार करावा. उद्या त्यांनी दिलेच नाहीत तर मला असं वाटतं की आपण सगळे आता सुशिक्षित आहोत. कोणी असं राहिलं नाही की अशिक्षित आहे. तर राग येण्यासारखं काहीच नाही. अंडरस्टँडिंगमध्ये एक ॲग्रीमेंट करायचं. मुलीला घातलेले दागिने घटस्फोट झाल्यानंतर ते परत दिले जातील मुलाकडे, आणि मुलीच्या वडिलांनी घातलेले दागिने मुलीला परत दिले जातील. लग्नाचा खर्च अर्धा अर्धा केला जाईल. आणि समजा घटस्फोट झाला तर ठराविकच रक्कम मुलीला दिली जाईल. असं खरंच ॲग्रीमेंट करायला हरकत नाही. मला वाटतं ही बंधनं आपण पाळली पाहिजे. पुढे काही गोष्टी इतक्या विकोपाला जाणार आहेत. मी कुणालाच दोष देत नाही, मुलीला पण नाही आणि मुलाला पण नाही. आपण हे फॉलो केलं तर मुलं आणि मुलीचं दोघांचंही भवितव्य उज्ज्वल ठरेल. म्हणून ही छोटीशी गोष्ट आहे, ही मी तुम्हाला सांगू इच्छित होते. धन्यवाद.